नमस्कार. ही बातमी आहे शेतकऱ्यासंदर्भात. शेतकऱ्याच्या शेतात घाम गाळून पिकवलेल्या सोयाबीन रात्रीच्या अंधारात चोरायचा आणि दिवसा दुसरीकडे विकायचा. मात्र निलंग्या तालुक्यात शेतकऱ्याच्या कष्टावर हात साफ करणाऱ्या चोराला पोलिसांनी थेट जाळ्यात ओढलाय. लातूर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धडाकेबाज कारवाईत सोयाबीन चोरी प्रकरणात 3 आरोपी अटक करण्यात आले. शेतातून चोरलेला सोयाबीनचा माल पिकअप वाहनात भरत असतानाच पोलिसांनी छापा टाकला. निलंगा पोलीस स्टेशन हद्दीतील पानचिंचोली पाटी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पाठलाग करून तिघांना ताब्यात घेण्यात आलाय. एक आरोपी मात्र पिकअप वाहनासह फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईत चोरीचे सोयाबीनचे कट्टे आणि दुचाकी असा 1,38,000पेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपीने याआधीही रात्रीच्या वेळी शेतातून सोयाबीन चोरी केल्याची कबुली दिली आहे. शेतकऱ्याच्या मेहनतीचं संरक्षण करण्यासाठी लातूर पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा ठाम संदेश या कारवाईतून देण्यात आलेला आहे. चला तर पाहू सविस्तर बातमी. लातूर जिल्ह्यात शेतमाल चोरीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईत आरोपींना जाळ्यात ओढण्यात यश आलं आहे.